तुम्ही इथे पाहू शकता ही एकाच कॅरेटमध्ये एवढी खूप सारी जी अळूची पाने आहेत ती मला मिळालेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये अळूच्या पानाविषयी माहिती पाहणार आहोत। अळूचे कंद हे कसे लावायचे, अळूची पाने ही मोठ्या आकाराची होऊन ती हिरवीगार होण्यासाठी कोणते खत द्यायचे, त्यासाठी काळजी कशी घ्यायची, कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये अळूची पाने ही जरूर लावावी, कारण ते आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत आणि हे लावणे देखील अतिशय सोपे आहे। अळूच्या पानामध्ये हे विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न यासारखे खूप सारे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो। आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ते वाढवण्याचे काम हे अळूची पाने ही करत असतात। त्याचबरोबर या पानामध्ये फायबर देखील हे जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी देखील ही पाने अतिशय उपयुक्त अशी आहेत। तर अशी ही अळूची पाने म्हणजे जे अळूचे कंद आहेत ते कुंडीमध्ये लावणे अतिशय सोपे आहे। अगदी साध्या मातीमध्ये देखील खूप चांगले वाढतात। लावल्यानंतर हे कंद एक 7 ते 8 दिवसांमध्ये रुजायला सुरुवात होत असते। मात्र हे जे कंद आहे ते लावण्यासाठी हे नेहमी पसरट आकाराच्या कुंडीची ही निवड करावी, कारण हे एका कंदापासून खूप सारे कंद हे तयार होत असतात। त्यामुळे अशा प्रकारे पसरट आकाराची जर कुंडी घेतली तर खूप सारी पाने ही आपल्याला खायला मिळतील। अळूच्या एका पानामधूनच दुसरे पान हे तयार होत असते, त्यामुळे जेव्हा आधीची पाने जी आहेत ती मोठी झाल्यानंतर ती वेळोवेळी ही कट करत राहावे, म्हणजे पुन्हा नव्याने आणखीन खूप सारी पाने ही त्या कंदावरती येत राहतील आणि आपल्याला भरपूर अशी पाने ही मिळत राहतील। अळूची पाने ही कट करताना देखील ही वरच्या बाजूने न करता त्या पानाच्या देठाच्या खालच्या बाजूने ही पाने ही कट करावी, म्हणजे आपल्या त्या कंदाची एनर्जी ते पान जगवण्यामध्ये खर्च होणार नाही। तुम्ही इथे पाहू शकता ह्या आधीच्या कंदाच्या बाजूलाच खूप सारे छोटे छोटे हे अळूचे कंद हे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे जे छोटे कंद आहेत ते थोडे मोठे झाल्यानंतर त्याच कुंडीमध्ये न ठेवता दुसऱ्या कुंडीमध्ये ते लावत राहावे, नाहीतर जे आधीची जी कंद आहेत त्याच्यावरती येणारी जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होणार नाहीत। अळूची पाने काढल्यानंतर जी कुंडीतील माती आहे ती हलक्या हाताने थोडी अशी हलवून मोकळी करायची, तर अळूची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी मी आज हे जे खत या अळूच्या पानांना देणार आहे ते म्हणजे हे डाळ आणि तांदूळ धुतलेले हे पाने आहे। डाळ आणि तांदूळ धुतलेले जे पाने आहे ते अळूच्या पानासाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे, कारण अळूची पाने ही मोठी होण्यासाठी जे पोषक तत्व घटक लागतात ते या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे या पाण्याचा वापर हा अळूची पाने मोठी होण्यासाठी हा जरूर करावा। डाळ आणि तांदूळ धुतल्यानंतर या पाण्याचा वापर तुम्ही लगेच करणार असाल तर तुम्ही असेच हे पाणी त्या कंदांना दिले तरी देखील चालेल, मात्र 2 दिवस तसेच ठेवून नंतर वापर करणार असाल तर मात्र ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करावा, कारण ते थोडे स्ट्रॉंग झालेले असते। तर जेवढे तुम्ही डाळ आणि तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे तेवढे अजून साधे पाणी मिक्स करून नंतरच या कंदांना हे आपल्याला द्यायचे आहे। अळूच्या कंदांना दरवेळेस हे साधे पाणी देण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे डाळ किंवा नुसते तांदूळ धुतलेले जरी पाणी यांना दिले तरी देखील अळूची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार आणि तजेलदार होत राहतात। तर अशा प्रकारे तुम्ही कुंडीमध्ये अळू लावून घरच्या घरीच खते देऊन तुम्ही खूप सारी पाने ही मिळवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।